श्री हरिवायुगुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 29. आम्हाला लहानपणी एक कविता होती, प्रियतम नावाची. त्याचा आशय खूप छान होता. एकदा नारद मुनींना आपल्या नामस्मरणाचा किंवा आपण जे नित्य भगवंताचं चिंतन करतो त्याचा कुठंतरी माझ्यापेक्षा मोठा असा कोण असेल. कारण त्रिलोकसंचारी, त्रिकालज्ञानी आणि अजन्मा, हे सतत ब्रह्मदेवाचा पुत्र असल्या कारणाने मरण असं नाही, म्हणजे हजारो वर्ष भगवंताचं नाव घेतलेला नारद त्याला थोड्याशा माझं खात्यावरती बॅलन्स जास्त आहे असं वाटलं. त्या नारद भगवंताकडे गेले आणि म्हणाले, नारायणा नमस्कार, आणि तुझा उत्तम भक्त कोण आहे असं मला हवं होतं. भगवान म्हणाले, माझा ना खाली पृथ्वीवरती एक शेतकरी आहे, तो माझा अत्यंत प्रियतम आहे. नारद मुनी अवाक. हां, मी एवढा वर्षापासून तप करतोय, नाम घेतोय, माझं काहीच नाही, आणि तो शेतकरी मृत्यूभूमीवरचा, पापी भूमीवरचा. म्हणले, भगवान ये बात कुछ हजम नाही हुई, मी थोडं परीक्षा घेईन. अरे अवश्य ये म्हणाले. नारद त्या शेतकऱ्याच्या घरासमोर झाड होऊन उभं राहिले. बघतो तर काय, उठला तो शेतकरी की जय श्रीराम. मग त्याचे सगळं बाकी सगळं उरकायचा, उंबरा ओलांडून बाहेर चालला शेतावरती, जय श्रीराम. शेतावरती काम करत 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 दुपारी जेवत असताना पहिला घास खाताना जय श्रीराम. संध्याकाळी घरी आला, उंबरा ओलांडला, जय श्रीराम. रात्री झोपताना जय श्रीराम. असं एखादं 5-6 वेळेला दिवसातनं फक्त जय श्रीराम म्हणायचा. बाकी पूर्ण वेळ बायका, पोरं, घर दार, शेती, असं तसं त्याच्यातच होता. नारद मुनींना परत चक्रावले, हे काय, हे काय समजत नाही आहे. परत भगवंताकडे गेले, नारायणा कुछ तो गडबड है, तुमचं व्हॅल्युएटर काहीतरी गडबड करतो आहे. दोघांनी म्हणले, ते सगळं राहू दे, माझं एक अर्जंट काम आहे. काय? हे एक पात्रभर हे तेल आहे, काठोकाठ भरलेलं, हे जरा जाऊन हे घेऊन हातात पृथ्वीला एक पूर्ण प्रदक्षिणा मारून ये. भगवंताचे संकल्प विचित्र असतात. नारदांना म्हणाले, बरोबर आहे, पटकन केलं पाहिजे. हातात ते पात्र घेतलं आणि अगदी डोळ्यात तेल आणून हातातलं तेल न सांडता नारद मुनी पृथ्वीभोवती संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा मारली. झालं, भगवंतासमोर उभे, झालं काम तुझं. भगवान म्हणलं, ते पात्र दे, मला सांग, नाम किती वेळा घेतलंस, नारायण किती वेळा म्हणालास. नारद मुनीने विचार केला, अरे बापरे, सगळं प्राण डोळ्यात आणून आपण तेलाकडे बघत होतो, त्यामुळे एकदाही नाव घेतलं नाही आपण. तर मग नारद मुनी म्हणाले, अरे पण हा लॉजिक जर त्या शेतकऱ्याला लावणार असशील तर मी हे तुझं काम करत होतो ना, मग तुझं काम करताना तुझं नाव कशाला घेऊ. म्हणजे अरे, ते शेतकऱ्याला पण काम मीच दिलं आहे. माझंच काम करत असताना शेतकरी माझं 6दा नाव घेतो किंवा 5दा नाव घेतो, तू एकदाही नाही घेतलंस, मग सांग मला प्रियतम कोण. किती सुंदर निरूपण आहे कर्माचा. हाच सिद्धांत आज 5व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवान सांगणार आहे अर्जुनाला. थोडक्यात काय झालं आहे, अर्जुन त्याला टेन्शन आलं आहे की मी हे कर्म करणार नाही, त्यांना मारण्याचं वगैरे काम करणार नाही, कारण ते माझे आजोबा, काका, मामा, अंकल, आंटी आहेत, त्याला मी मारणार नाही, आणि त्यांना मारल्यामुळे होणाऱ्या पापाला मी सहभागी होणार नाही, त्याच्यात मी भाग घेणार नाही. अशा वेळेला भगवंत म्हणतात, त्यांनी पहिला जो योग सांगितला तो सांख्ययोग. पहिला योग सांख्ययोगमध्ये भगवान कृष्ण म्हणाले, अरे मी म्हणजे हे शरीर नव्हे, त्यामुळे तू ज्याला मारतोयस ते शरीर आहे. आत्मा अमर आहे, नैनम छिंदंती शस्त्राणे, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याला कोणी त्याचा नाश करू शकत नाही. इट इज अ डिवाइन एनर्जी विच इज नॉर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. ते अजरामर आहे, माझ्या एवढंच सनातन आहे, हे भगवंतांनी त्याला सांगितलं. मग कर्माचा सिद्धांत सांगितला की काम का केलं पाहिजे. तुझ्या विहित या आयुष्यामध्ये जे काही तुझ्या वाटणीला काम आलं हे तुझ्या कर्मामुळेच आलं. तुझ्या कर्मामुळे तू एक दगड फोडणारा तो पाथरवट झाला आहेस, किंवा तुझ्या कर्मामुळे तू एखादा मंत्री किंवा एक अत्यंत गर्भ श्रीमंत माणूस झाला आहेस. ते तुझ्या पूर्वकर्मानुसार झालं आहेस, आणि आत्ताचं कर्म जर परत काहीतरी अपेक्षा ठेवून केलास तर कदाचित त्या कर्माचं फळ तुला मिळेल, बट ते फळ भोगायला परत तुला पृथ्वीवरती यावं लागेल. अशी 84 लाख योनी आहेत, प्रकार आहेत. म्हणजे
परवाच एक रिसर्च झालं की समुद्रात आढळणाऱ्या प्राण्यांची, वेगवेगळ्या प्राण्यांची संख्याच जवळजवळ काहीतरी 7 का 8 लाख प्रजाती आहेत. 5 का 6 लाख, सॉरी, पेपरमध्ये आलं होतं. 6 लाख वेगवेगळे आपण शोधलेले आहेत. अजून अगम्य भरपूर आहेत, अतर्क्य भरपूर आहेत. म्हणजे आणि आमच्या पूर्वजांनी तरी 84 लाख योनी सांगितले आहेत. म्हणजे त्यात बॅक्टेरिया ह्याहून तेव्हा सगळे असतील, झाडांचे प्रकार, वेलींचे प्रकार, एवढ्या सगळ्या योनीमध्ये की ज्यामध्ये फक्त निहित कर्म आहे, बुद्धी वापरायची नाही, बुद्धी नाहीच आहे. म्हणजे कुत्रं तप करायला जाईल असं होणार नाही. त्या सर्वांना आपापली निहित कर्म करत करत बुद्धी असलेला एक जन्म मिळतो, तो मनुष्याचा. आणि ह्या मनुष्यामध्ये एक छोटासा एक्झिट ठेवला आहे या 84 लाखाच्या फेरातून. तो एक्झिट जर प्राप्त झाला तर उत्तम. ते थोडं क्लिष्ट आहे एक्झिट, त्याला खूप महत्त्वाची, खूप काबाड कष्ट करायला लागतात. काय करायला लागतं माहिती आहे का? या 84 लाख योनीवरती ज्याचं नियंत्रण आहे ना, त्याला मस्का मारायला लागतो. बस, त्याला खिशात ठेवायला लागतं, त्याला बुट्टीत घालायला लागतं. तेवढं जर झालं तर तो अरे इकडे ये असं म्हणून तुम्हाला त्या लाईनमधनं बाहेर काढतो. संपलं, युअर जॉब इज डन. फक्त लाईनमधनं बाहेर पडतो एवढंच नाही, तर तुम्हाला अनादी अनंत काळापर्यंत तुम्हाला अखंड अनंत आनंद देतो, जे तुम्हाला खरी ज्याची गरज आहे. आपल्याला वाटतं आई वडील आजी आजोबा, जेवण खाण घरदार हेच माझं सर्वस्व आहे, असेलही. माईक जगासाठी या सगळ्यांचं महत्त्व असेलही, पण यापेक्षाही वरचं अशी काही गोष्ट आहे का जी सगळं मिळालं तरीसुद्धा ती गोष्ट अजून अर्धवट राहते, कमी राहते? तो म्हणजे आनंद. खूप सगळं मिळालं, पैसा मिळाला, अडका मिळाला, जेवण पोटभर आम्रखंड पुरी खाल्लं तरीसुद्धा असुख पाहिजे असं जे असतं ना, ते सिद्ध करतं की तू अजून कमी आहेस, तुला याच्याही वरती सुखाचे हे सुख प्राप्त केलं पाहिजे. आणि हे कर्मयोगामध्ये त्यांनी सांगितलं. मागच्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी ज्ञानाबद्दल सांगितलं. माहिती करून घे सर्व गोष्टींचा. तो एखादा बिझनेसमॅन असशील किंवा एखादा टीचर असशील, स्टुडंट असशील, तर अभ्यास का करायचा, कशाचा करायचा, कुठं करायचा, कसा करायचा, त्यानं काय होईल, हे सगळं स्टडी कर. आणि मग तू ते काम केलंस तर यू कॅन गिव्ह युअर 100%. आणि त्यामुळे तू 100% दिलंस तर फळाची इच्छा करू नकोस, ते यू लिव्ह इट टू मी. बऱ्याचदा असं होतं की मी पूर्ण प्रयत्न केला, मला मिळालं नाही, ते माझं प्रारब्ध आहे. आणि बऱ्याचदा असंही होतं की मी काहीच प्रयत्न नव्हता केला पण मला अनायास मिळालं. अर्थात या दोन्हीसाठी तुमचा प्रारब्ध असतो. अनायास काहीही मिळत नाही, कुठंतरी तुम्ही त्याच्यासाठी कष्ट केलेले आहेत, ते मिळतंय, बस. हा विषय सांगत, ज्ञानाचं महत्त्व सांगत, नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञाना एवढं शुद्ध पवित्र काही नाही. समजून उमजून केलास तर करण्याला मजा पण येईल आणि तुला ते हसत खेळत करता येईल, कारण यू नो व्हॉट यू आर डुईंग. म्हणून नॉलेज इज इम्पॉर्टंट. हे सांगत आज भगवान कृष्ण 5वा अध्याय घेत आहेत, त्याला कर्मसन्यास योग म्हणतात. इथे अर्जुनाने एक सुंदर प्रश्न विचारला. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. आत्तापर्यंत कृष्ण काय म्हणाला होता की तू तुझं कर्म करत जा, मग म्हणतो तू कर्मात अडकू नको. हाच प्रश्न अर्जुन कृष्णाला विचारतोय. कृष्णा, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता, कर्मामध्ये अडकू नकोस, आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता, म्हणजे भक्तियुक्त अंतःकरणाने तू कुठलंही कर्म कर, ते मी बघून घेतो म्हणून. आता या दोहोंपैकी कोणतं अधिक लाभप्रद आहे ते मला निश्चितपणे सांगाल का? श्री भगवान उवाच. भगवान हसले. हा हसण्याचं कारण एवढंच आहे की यू आर ॲटलिस्ट इन द पाईपलाईन. म्हणजे आपल्यातली बरीच लोक आत्ता गीतेमध्ये छान वाटतं म्हणून ऐकत आहेत, छान वाटतं म्हणून नक्की ऐकावं, पण याच्यातून तुम्हाला काहीतरी प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे, उत्कंठा निर्माण व्हायला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही शाळेत गेलो आणि 2 1 जा 2 2 2 जा 4 सांगितलं ना शिकवायला, तेव्हा खूप कंटाळवाणं आणि नकोसं वाटायचं. आज जे महत्त्वाच्या पदावरती आहेत त्यांना लक्षात येईल की दॅट वॉज इम्पॉर्टंट. ते बेसिक ज्ञान मला महत्त्वाचं होतं. असंच आहे, कधी नव्हे ते आपण या सुंदर कार्यात लागलो आहे, थोडंसं क्लिष्ट, कंटाळवाणं किंवा रिपिटेशन वाटेल, इट्स ओके. हे कुठंतरी जाऊन तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे, हा विश्वास ठेवा.
भगवान कृष्ण असले, येस यू आर इंटरेस्टेड. त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केलं. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरा वुहौ तयोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे बघ अर्जुना, कर्माचा संन्यास आणि भक्तिभाव कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत. परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे. बघा, कळतंय का? कर्माचा संन्यास म्हणजे मी कुठलंच काम करणार नाही, काहीही करणार नाही. केलं तरी फक्त निमित्त मात्र, म्हणजे हे मला करायचं आहे, दिस इज माय फॉर्मॅलिटी, गेलो, नमस्कार केला, संपला, बस. असा कर्मसन्यास ओके, आय कॅन अप्रिशिएट. तू कशातही न अडकता फक्त कर्म करायचं. मी एक बात आहे, माझं कर्तव्य एवढं आहे, टक 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 एवढं केलं, विषय संपला. एक एम्प्लॉई आहे, सकाळी 10ला गेलो, ऑफिसमध्ये काम केलं, बाहेर पडलो, विषय संपला. ओके, आय विल अप्रिशिएट, कारण तू अडकत नाही आहेस. पण याहीपेक्षा पुढे भगवान सांगतात, कर्मसन्यासापेक्षाही भक्तिभावयुक्त कर्म जर केलास तर ते मला आणखीन प्रियप्रद होईल. म्हणजे मी एका कंपनीमध्ये 10 ते 6 काम करतो आणि काम करावं लागतं, मला पगार मिळतो आणि त्याच्यातून मला फायदा होणार आहे म्हणून करतो, दॅट इज अप्रिशिएटेड. पण जो एम्प्लॉई त्या कर्मास झोकून घेतो, तो त्या कर्माला म्हणजे काय हवं आहे, काय करायला पाहिजे, कुठं कसं, माझी कंपनी ह्या वृत्तीनं जो काम करतो तो आणखीन त्याचं काम श्रेयस्कर आहे, अप्रिशिएटेड आहे. कारण तो छोटे छोटे निर्णय आपल्याच बुद्धीनं घेऊन कंपनीचं यश बघतो. पहिला एम्प्लॉई इज अप्रिशिएटेड, त्याला कदाचित रेग्युलर प्रमोशन्सही मिळतील. बट सेकंड एम्प्लॉईला पीपल विल टेक हिम टू हायर स्टँडर्ड्स, बिकॉज तो ही कंपनी आपलं असं म्हणून त्या कंपनीस योग्य असं काम करतो. मला एक छोटीशी गोष्ट आठवते. अकबर बादशाहकडे त्याची बायको म्हणाली की अहो, तुम्ही त्या बिरबलला लई लाड केलं त्याचं, त्याच्यापेक्षा माझा भाऊ जास्त उत्तम आहे, त्याचं काहीतरी नाव आहे. तर तो म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही, मी त्याला मंत्री करतो, परीक्षा घेऊया त्याची. मग तो आला, त्याचं काहीतरी खान नाव होतं, तो आला आणि अकबर म्हणाला, अरे काय करतोस? तो म्हणाला, मी एवढं शिकलो वगैरे सांगत होता. अचानक त्याला, अकबर बादशाला, गॅलरीमधून लांब रस्त्यावरती धूळ उडताना पाहिली. एवढी धूळ राजवाड्याच्या समोरून कसं काय? जरा बघ रे कोण आलं. आझम खान होते, काहीतरी नाव होतं. बघ रे आझम खान कोण आहे. मग आझम खान एकदम पळत पळत गेला आणि पळत पळत आला, म्हणाला की महाराज, ते काही बैलगाड्या आहेत. बैलगाड्या एवढ्या संख्येने आपल्या राजवाड्यासमोरून का बरं चाललेत? पटकन हा गेला, त्याने त्यांना विचारलं, पटकन आला आणि म्हणाला की ते तांदळाची शेती झालेला तांदूळ घेऊन चालले. अकबर म्हणाला, तांदूळ घेऊन चालले? का बरं? पटकन हा गेला, त्याने विचारलं की हा तांदूळ त्या विकायला चाललेत आपल्या गावाचं दुसऱ्या गावामध्ये. अच्छा अच्छा, बरं बरं, असं म्हणून मग ती एकदम त्याची बहीण म्हणजे अकबर बादशाहची बायको, बघा माझा भाऊ किती कष्ट करतो, प्रामाणिक, एकनिष्ठ आहे वगैरे. तेवढ्यात बिरबल आला. अकबर बादशाहला ऐकती संधी मिळाली. बिरबलला म्हणाला, अरे बिरबल, ती धूळ कसली उडते वगैरे, कोण आहे? बिरबल गेला, ते अर्धा तास आलाच नाही. त्याच्या बायकोनं आणि त्या आझम खाननं त्याला, बघा हा किती 10-10 मिनटं धापा टाकत घाम गाळत जाऊन आला, पटकन 3 वेळा जाऊन आला. हा बिरबल गेला ते तिथंच, पत्ताच नाही. अर्धा तासाने बिरबल आला. अकबर बादशाह म्हटला, का रे, कुठं होतास? तर बिरबल म्हणाला, अहो काही नाही, ते शेजारच्या गावची काही माणसं, शेतकरी, आपलं उत्तम आलेलं तांदळाचं धान्य पलीकडच्या राज्यात विकायला चाललं होतं. मी त्याला थांबवलं, त्या तांदळाची परीक्षा घेतली, तांदूळ उत्तम होता. त्यांना किंमत विचारली, आपण ज्या किमतीनं खरेदी करतो त्याच्यापेक्षा काही पटीने कमी होतं, उत्तम तांदूळ होता. पटकन मी आमच्या कोषागाराला सांगून पैसे अदा केले, त्यांच्या राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केली, ते तांदूळ मी खरेदी केलं. आता आपल्याला 6 महिने काही टेन्शन नाही बघा. हे ऐकल्याबरोबर त्या आझम खानचा आणि त्या राणीचा चेहरा बघण्यासारखा होता. तात्पर्य काय? हा पण कर्म करत होता, तोही कर्म करत होता, पण दोन्हीच्या कर्मामध्ये भक्तिभावयुक्त कर्म कोणी केलं? बिरबलने. त्याला श्रद्धा होती की हे अकबरचं काम आहे, अकबर मला त्याचे पैसे देतो, पण आय हॅव टू गिव्ह माय बेस्ट, धोम्याचं काम नको. किती सुंदर भगवान सांगतात. पहिली त्यांनी सांगितलं की मला भक्तियुक्त काम करणारा माणूस जो आहे, एखादं काम करत असताना त्यात मी भक्ती ठेवली, हे कृष्णप्रिय होण्यासाठी केलं, तर त्याचं म्हणजे जास्त श्रेयस्कर असेल. ज्ञेय नित्य संन्यासो यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो
सुखम बंधात प्रमुच्यते. हे अर्जुना, जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची अपेक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचं जाणावे. बघा किती सुंदर सांगितलं. आमच्याकडे आजकाल संन्यासीच सर्व कामनायुक्त सापडतात. सगळे नाहीत, निवडक असतील, पण त्या निवडकमुळे सगळं संन्यास वर्ग जो आहे तो कलंकित होतो, याचं त्यांना कळत नाही. पण इथं भगवान म्हणतात की जो आपापली कामं करतो पण फलांची अपेक्षा करत नाही तो कर्मसन्यासीच आहे. सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधनं पार करतो. भौतिक बंधन म्हणजे काय? माझ्या मुलीच्या प्रती माझ्या जबाबदाऱ्या असं बाओ करण्यापेक्षा मुलीच्या प्रतीच्या जबाबदाऱ्या सांभाळून तिचं योग्य प्लॅन करून तिच्या पैशांची, लग्नाची, शिक्षणाची योग्य निगा राखावी, काळजी घ्यावी, व्यवस्था करावी आणि आपण बाहेर अडकून राहायचं नाही. असा माणूस सहज बाहेर पडू शकतो. मरताना रडत रडत अरे माझ्या मुलीचं कसं होणार, तिचं काय होणार, अरे ती अपंग नाही, तिला समर्थ बनवा, तिला डिपेंडंट. आम्ही सगळे काय करतो, मुलगा थोडा खेळायला गेला, लहान मुलगा ओ लागेल, पडेल, रक्त येईल, अरे पडू दे ना, येऊ दे थोडं रक्त, त्याला कळू दे पडलं तर काय असतं. अजिबात त्यांना सवयच नाही. मोठ्या मुलांचं आजच मला एक मेसेज आला होता, हे खूप मोठ्या माणसांची मुलगी म्हणते अहो 5 मिनिटं मी उन्हात तापत होते. 5 मिनिटं, दिवसभर उन्हात तापणारी माणसं जगात आहे, तिला 5 मिनिटं सहन होत नाहीत. एवढं लाडावून ठेवलंय पोरांना. नको, त्याला थोडंसं दाबू द्या, हिंडू द्या, थोडं निसर्ग कळू द्या, पण त्यांची योग्य निगा पण राखायची. असं नाही पण सोडून द्यायचं म्हणून. हेच कृष्ण सांगतो की जर त्यांनी त्यांचं काम उत्तम बजावलं, त्यांच्यात मन नाही अडकवलं, तर तो सहज कर्मबंधनातून मुक्त होतो. ही इज रेडी फॉर द नेक्स्ट रोल. आपण अजून मागच्या जन्मीच्या रोलमध्येच अडकून राहतो. सांख्ययोग पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमप्यास्थित सम्य गुभयोर विंदते फलम. केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग आणि सांख्ययोग भिन्न आहेत असे मानतात. जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त होते. थोडं लक्षात असेल तर बघा, सांख्ययोग भगवान कृष्णाने सांगितला होता. हा मूळ योग कपिल महर्षींनी आपली आई देवावतीला सांगितला होता. ज्याचं तात्पर्य काय की मी शरीर नाही, करता असणारा आतमध्ये कोणीतरी वेगळा आहे हे समजून काम करणं, हा पहिला. आणि दुसरा ऑप्शन काय भगवंतांनी ठेवला, भक्तियोग. म्हणजे मी भगवान कृष्णाची भक्ती केली पाहिजे, मला माझं मन इंद्रिय त्या भगवान कृष्णात लावले पाहिजे. हे दोन वेगळे भाग आहेत. मी तो नाही हे सांगतं सांख्ययोग, आणि मीच तो आणि मी हे केलं पाहिजे हे भक्तियोग सांगतं. म्हणून भगवान सांगतात डोंट गेट कन्फ्युज, या द्वंद्वात अडकू नकोस. दोन्हीही जर तू व्यवस्थित पाळलेस, कुठलंही एक ऑप्शन धरून भक्तियोग केलास, मी करता आहे आणि कृष्णप्रिय केलं पाहिजे, ओके. तू सांख्ययोग पाळलास, मी करता नाही तरीसुद्धा माझं कर्तव्य केलं पाहिजे, ओके. दोन्ही मार्ग माझ्याकडेच येतात. यत् सांख्यो प्राप्यते स्थानं यद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. जो जाणतो की सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवत भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते, आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय. तो दोन्ही कामाला एकाच पद्धतीने बघतो. मी करता आहे, करायला पाहिजे हे जाणणारा सुद्धा ओके, आणि मी करत नाहीये पण कृष्णासाठी केलं पाहिजे हे जाणणं पण ओके. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होणार नाही. कृष्णाने सांगितलंय, सांख्ययोग सांगितलंय, मी करता नाही, काही करत नाही, जावा, पण ओके असं केला आणि भक्ती नाही केली तरी सुद्धा वेस्ट. मग तू भूमीला भार होणार, स्वतःचंही कल्याण नाही केलं, दुसऱ्याचं पण नाही केलं, हे चालणार नाही. परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो. म्हणजे भक्तियुक्त होऊन जर मी सगळी कामं करत असेल, सगळी, अगदी गोरा कुंभारने आपल्या बाळाला दुडवलं किंवा तुकाराम महाराजांनी आपलं घरदार सोडून भक्ती मार्गाला लागला, तर भगवंत कुठंतरी त्यांना प्रेरणा करून त्यांचं घर उत्तम राखण्याची व्यवस्था करतो. दोन्ही वेजमध्ये, दोन्ही प्रकारामध्ये भगवान सांगतात की इट इज ओके, पण शेवट लक्षात ठेवायला पाहिजे.
म्हणजे मला पुण्याला जायचं आहे आणि दोन पॅरलल मार्ग आहेत. म्हणजे एक अर्थात मी तुम्हाला उत्तम उदाहरण देईन. पुणे ते मुंबई जायचं आहे, दोन मार्ग आहेत. एक एक्सप्रेस वे आहे आणि एक साधा रस्ता आहे, हायवे आहे. दोन्ही मार्ग मुंबईला जातील. तुम्ही एक्सप्रेस वेने गेलात तर थोडे पैसे द्यावे जास्त द्यावे लागतील, ज्याला मी भक्ती मार्ग म्हणेन, विच इज एक्सप्रेस. डायरेक्ट भगवान कृष्णापर्यंत पोहोचाल. तुम्ही हे सांख्ययोगाने मी करता नाही असं करून जर करत असाल, दॅट इज ऑल्सो ओके. इट विल टेक अ बिग टाईम बट सेव्ह युअर मनी. थोडे पैसेही वाचतील, नो प्रॉब्लेम. तिथूनही तुम्ही कृष्णापर्यंतच पोचाल. असं कृष्ण त्याचं कन्फ्युजन दूर करतो. म्हणजे मी करू की नको, हा जो अर्जुनाचा कन्फ्युजन आहे ते कृष्णाने आता बऱ्यापैकी क्लिअर करण्याचा प्रयत्न केलाय. पुढं गोपाळ कृष्ण काय म्हणतात हे बघूयात. तोपर्यंत गोपाळ कृष्ण भगवान की जय.